विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आजच्या S3च्या पिरियडला आपल्याला शेवटच्या मुद्द्याकडे जायचं आहे आणि आपला तो मुद्दा आहे या सिलेबसमधला शेवटचा मुद्दा, सरकारी हस्तक्षेपाची साधनं. मागच्या पिरियडला आपण सरकारी हस्तक्षेपाची भूमिका या मुद्द्याचा विचार केलेला आहे. तर आजच्या पिरियडला आपण सरकारी हस्तक्षेपाची साधनं कोणती आहे, सरकार अर्थव्यवस्थेत हस्तक्षेप करते पण कोणत्या मार्गाने करते, त्या मार्गांचा विचार आपल्याला आजच्या पिरियडला करायचा आहे. तर 1929 पूर्वी सरकारी हस्तक्षेप हा सनातनपंथीयांच्या मते मर्यादित असावा असं त्यांचे विचार होते. त्यांच्या मते सरकारने अर्थव्यवस्थेत हस्तक्षेप करू नये आणि केला तरी तो फक्त महत्त्वाची कार्य जी आहेत आणि जी जनता करू शकणार नाही ती करण्यासाठी सरकारने अर्थव्यवस्थेत हस्तक्षेप करावा, किंमत यंत्रणेला पूर्णपणे वाव द्यावा, अशा मताचे सनातनपंथी अर्थतज्ञ होते. पण 1929 जी जागतिक महामंदीची परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे सरकारी हस्तक्षेपाला उदात्त स्वरूप प्राप्त झालं. केन्स या तज्ज्ञाने सरकारी हस्तक्षेपाचं महत्त्व आपल्या ग्रंथामध्ये नमूद केलं आणि केन्सने जे उपाय सांगितले होते त्या उपायांमुळे सरकारी हस्तक्षेप कसा आवश्यक असतो हे सर्वांना समजलं आणि तेव्हापासून सरकारी हस्तक्षेपाची आवश्यकता ही सर्वमान्य झालेली आपल्याला दिसून येते. तर मागच्या पिरियडला आपण सरकारी हस्तक्षेपाचा अर्थ आणि व्याख्या या गोष्टीचा विचार केलेला आहे. आजच्या पिरियडला आपल्याला सरकारी हस्तक्षेपाची साधनं कोणती या गोष्टीचा विचार करायचा आहे. तर सरकार अर्थव्यवस्थेत हस्तक्षेप करते तर त्याची साधनं ही 3 प्रकारची आहेत. पहिलं म्हणजे नियमांची निर्मिती, दुसरं कर आकारणी आणि तिसरं सार्वजनिक खर्च. या 3 मुद्द्यांचा विचार आपण आता क्रमाने करूया. पहिला मुद्दा आहे नियमांची निर्मिती. तर नियमांची निर्मिती करून सरकार अर्थव्यवस्थेत हस्तक्षेप करीत असते. विविध प्रकारचे नियम शासनाकडून किंवा सरकारकडून तयार केले जातात आणि त्यांची अंमलबजावणी केली जाते. उत्पादन, उपभोग, विनिमय, वितरण या अर्थव्यवस्थेतील महत्त्वाच्या क्रिया आहेत. तर या क्रियांबाबतचे नियम तयार केले जातात. कोणत्या वस्तूंचे उत्पादन करावे, किती करावे, कोठे करावे, विक्री कोठे करावी, किती प्रमाणात करावी याबाबतचे नियम असतात. कोणताही व्यवसाय किंवा उद्योग स्थापन करण्यासाठी शासनाचा परवाना घ्यावा लागत असतो. त्यामध्ये उद्योगाचे स्थानही नमूद केले जाते, नमूद करावंच लागत असतं नियमानुसार. पिठाची गिरणी, एखादा छोटा कारखाना, दारूचे दुकान यासारखे व्यवसाय सुरू करण्यासाठी ना हरकत दाखला घ्यावा लागत असतो. म्हणजेच आजूबाजूला जे लोक राहतात त्यांचा ना हरकत दाखला हे सुरू करण्यासाठी घ्यावा लागत असतो. त्याचप्रमाणे जनतेच्या उपभोगाविषयी नियम तयार केले जातात. त्या दृष्टीने अफू, भांग, गांजा यांच्या उत्पादनावर व उपभोगावर बंदी आणली जाते. दारूचे उत्पादन व विक्री याबाबत कडक नियम तयार केले जातात. मादक द्रव्य व मादक पेय यांचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये या दृष्टीने हे नियम तयार केले जात असतात. त्याचप्रमाणे देशात जे साहित्य प्रसारित केले जाते त्याचा जनतेवर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून सेन्सॉर बोर्डकडून त्याला मान्यता घ्यावी लागते. मान्यता प्राप्त कार्यक्रमांनाच प्रसारित करण्यास परवानगी दिली जाते. त्याचप्रमाणे वाहनधारकांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे लागते. अशा प्रकारे विविध प्रकारचे नियम तयार करून शासन अर्थव्यवस्थेत हस्तक्षेप करत असते. सरकारी हस्तक्षेपाचं दुसरं साधन म्हणजे कर आकारणी. कर आकारणी करून शासन अर्थव्यवस्थेत हस्तक्षेप करीत असते. विविध प्रकारचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर शासनाकडून आकारले जातात. कर आकारणीमागे केवळ उत्पन्न मिळविणे हाच उद्देश नसतो, तर साधन संपत्तीचा पर्याप्त आणि कार्यक्षम वापर करणे,
अयोग्य कार्याकडून साधनसंपत्ती योग्य कार्याकडे वळविणे, आर्थिक विषमता कमी करणे अशा अनेक उद्देशाने कर आकारणी केली जाते. प्रत्यक्ष कर आकारून शासन आर्थिक विषमता कमी करण्याचा प्रयत्न करते. उत्पन्न कर, मालमत्ता कर, संपत्ती कर आकारून जे उत्पन्न मिळेल त्या उत्पन्नाच्या सहाय्याने गरिबांसाठी कल्याणकारी योजना राबविल्या जातात. तसेच जीवनावश्यक उपभोग्य वस्तूंवर करांचे दर कमी आकारून आणि चैनीच्या व ऐषारामी वस्तूंवर करांचे दर जास्त आकारून साधनसंपत्तीचा योग्य वापर करण्याचा शासन प्रयत्न करते. तसेच तेजीमंदीच्या व्यापारचक्राचे निर्मूलन करण्यासाठी करांच्या दरात बदल केला जातो. राज्य वित्तीय धोरणाची अंमलबजावणी केंद्र सरकारकडून केली जाते. कर हे राज्य वित्तीय धोरणाचे प्रमुख साधन आहे. अशा रीतीने कर आकारणी करून, कर वसूल करून शासन अर्थव्यवस्थेत हस्तक्षेप करत असते. विविध प्रकारचे कर सरकारकडून आकारले जात असतात आणि त्यामागे वेगवेगळं तत्त्वही आहे. वेगवेगळे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या करांची आकारणी ही केली जात असते. म्हणजेच कर हे केवळ सरकारी उत्पन्न मिळवण्यासाठीच आकारले जातात असं नाही, तर साधनसंपत्तीचा योग्य पर्याप्त वापर होण्यासाठी, आर्थिक विषमता कमी करण्यासाठी, आर्थिक समस्यांचं निर्मूलन करण्यासाठी, आर्थिक विकास करण्यासाठी सुद्धा कराची आकारणी केली जात असते. तिसरा मार्ग आहे तो म्हणजे सार्वजनिक खर्च. सरकार खर्च करूनही अर्थव्यवस्थेत हस्तक्षेप करीत असते. सार्वजनिक खर्चाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळ्या काळात वेगवेगळा होता. सनातनपंथीय अर्थशास्त्रज्ञांचा सार्वजनिक खर्चाकडे पाहण्याचा दृष्टिकोन संकुचित होता, परंतु आधुनिक काळात सार्वजनिक खर्चाकडे पाहण्याचा दृष्टिकोन व्यापक झाला आहे. कल्याणकारी राज्यात तर सार्वजनिक खर्चाची भूमिका महत्त्वाची असते. कल्याणकारी राज्यांमध्ये शासनाला प्रत्येक नागरिकाच्या कल्याणाचा विचार करावा लागतो. लोकांना आवश्यक त्या सोयीसुविधा पुरविण्यासाठी फार मोठा खर्च करावा लागतो. शिक्षण, आरोग्य, राहणीमान, स्वच्छ पाणी, वीज पुरवठा, वाहतूक दळणवळण सोयी, पायाभूत संरचनेच्या सोयी यावर शासनाला फार मोठा खर्च करावा लागतो. तसेच आर्थिक दुर्बल घटक, अपंग, निराधार, मागासवर्गीय या घटकांसाठीही मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो. तसेच मंदीच्या परिस्थितीचे निदान सार्वजनिक खर्चाद्वारे शक्य असते. मंदीच्या परिस्थितीत सार्वजनिक खर्चात वाढ केली जाते. सार्वजनिक खर्चातील वाढीमुळे लोकांच्या हातात उत्पन्न येऊन ते मागणी करतात आणि मागणीतील वाढीमुळे उत्पादनात व रोजगारात वाढ होऊन अर्थव्यवस्था मंदीकडून तेजीकडे वाटचाल करू लागते. अशा रीतीने सरकार खर्च करून अर्थव्यवस्थेत हस्तक्षेप करत असते. ज्याप्रमाणे कर आकारणी मागे सरकारचे विशेष उद्देश असतात, तसेच खर्च करण्यामागे सुद्धा विशेष उद्दिष्ट असतं आणि ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सरकार अर्थव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करत असते. त्यासाठी खर्च हा केला जात असतो. तर अशा रीतीने सरकार अर्थव्यवस्थेत जो हस्तक्षेप करते तो 3 मार्गांनी केला जातो. त्यात नियमांची निर्मिती केली जाते, कर आकारणी केली जाते आणि